नमस्ते. आज दादी हेल्दी किचनमध्ये मी तुमच्याकरता घेऊन आलेलं आहे एक चटणी. ही आपली अडीच वाटे कढीपत्ता आहे, ते आपण भाजून घेऊया. यात अगदी 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. हे आता आपलं भाजत आलेलं आहे. पूर्ण कुरकुरीत झालेलं नाही आहे, तरी आपण अगदी कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊया. आपला कढीपत्ता भाजून कडक कुरकुरीत झालेला आहे. हा आता बाजूला काढून ठेवला आहे. ही आता कोथिंबीर आहे, मी उन्हाळ्यातच वाळवून ठेवलेली होती. ती फक्त आता थोडीशी गरम करून घेऊया तेल टाकून. अगदी 1-2 थेंबच तेल टाकायचं आहे आणि ती आता आपण फक्त ही आपण कोथिंबीर काढून घेऊया. ह्याच्यात अगदी 1-2 थोडंसंच तेल टाकायचं आहे आणि हावरी अर्धी वाटी हावरी ती त्याच्यात परतून घेऊया. थोडी आपली भाजत आली आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचं किस टाकून घेऊया. 1 चमचा जिरा टाकून घेऊया. याच्यामध्येच आपण वाळलेल्या लाल मिरच्या टाकून घेऊ आपल्या आवडीनुसार. आपण गॅस बंद करून घेऊ. त्यामध्ये आपण कढीपत्ता कोथिंबीर काढली, त्यामध्येच हे पण टाकून घेऊ. अर्धी वाटी शेंगदाणे आणि ह्याच्यातही अगदी 2 थेंब तेल टाकून घेऊ. हे आपण शेंगदाणे पण परतून घेतले, भाजलेले साल काढलेले आहेत. मी न साल काढता पण शेंगदाणे घेतले तरी चालतील. हे पण छान खरपूस झाले. आता हे पण आपण त्याच्यातच काढून घेऊया. आपण सर्व काढून घेऊया. यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ अंदाजे. चमचा सुंठ पावडर, थोडं हिंग. हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊ. हे आता आपण मिक्सरमधनं काढून घेऊ. आता ही आपली चटणी झालेली आहे, ती पूर्ण काढून घेऊया. ही आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. करून पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की करून पहा. ही चटणी 15 ते 20 दिवसही राहते आणि ही तुम्हाला दहीवड्यावर, पापडवर, खाकऱ्यावर घेऊन खाल्ली तरी. ज्यांच्याकडे वाळवलेली कोथिंबीर नसेल त्यांनी 1 चमचा तेल घेऊन त्याच्यात कोथिंबीर चांगली खरपूस परतून घ्यावी.